नमस्ते. पत्रद्वारा संस्कृत या परीक्षेतील 5व्या पाठाच्या 4थ्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजपर्यंत आपण 5व्या पाठाचे 3 भाग पाहिलेले आहेत. आता आपण 4था भाग शिकणार आहोत आणि या 4थ्या भागामध्ये आपण मुख्यत्वे श्लोकांचा विचार करणार आहोत. 5व्या पाठामध्ये आलेले श्लोक बघा. सुरुवातीला एक प्रहेलिका म्हणून एक श्लोक आहे आणि ही प्रहेलिकासुद्धा प्रहेलिका म्हणजे काय, तर प्रहेलिका म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे. प्रहेलिका म्हणजे कोडं, ज्याला हिंदीमध्ये पहेली म्हणतात. तर पहेली शब्दाचा जो उगम आहे तो प्रहेलिका या शब्दामध्ये आहे. तर बघूया ही संस्कृत प्रहेलिका. बघा, हा एक श्लोक आहे. विष्णोक्का वल्लभा देवी लोकत्रितयचारिणी वर्णवाद्यंतिमौ दत्वा कश शब्दः तुल्यवाचकः. हा श्लोक आहे आणि हा श्लोक म्हणजे कोडा आहे आणि त्या कोड्याचं उत्तर देण्यासाठी आपल्याला हा श्लोक समजणे आवश्यक आहे. या श्लोकाचा अर्थ काय आहे याचा जर आपण विचार केला तर आपण याच्या उत्तराकडे जाऊ शकू. आणि श्लोकांचा अर्थ पाहण्याकरता श्लोकांचा अन्वय करणे आवश्यक असते. आपण या श्लोकाचा अन्वय करू, परंतु तत्पूर्वी वर्णवाद्यंतिमौ हा जो शब्द आहे हा शब्द आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता वर्णवाद्यंतिमौ या शब्दामध्ये काय आहे आपण पाहूया. खरे तर इथे संधी आहे, ज्याला अयादी संधी म्हणतात संस्कृत व्याकरणाच्या भाषेमध्ये. तर अयादी संधीचा जर आपण इथून विच्छेद केला तर वर्णौ आणि आद्यंतिमौ असे 2 शब्द आपल्याला मिळतात. वर्णौ आद्यंतिमौ या दोघांचे मिळून वर्णवाद्यंतिमौ असा एक शब्द बनतो. आता यामध्ये आद्यंतिमौ इथे सुद्धा संधी आहे. काय संधी आहे? आदि आणि अंतिमौ. तर एकंदरीत वर्णाद्यंतिमौ या शब्दामध्ये वर्णौ आदि अंतिमौ असा संधी विच्छेद आहे. वर्णौ म्हणजे 2 वर्ण, आपल्या वर्णमालेतील जे आहेत क ख ग घ ङ त्यातील 2 वर्ण, आणि आदि अंतिमौ, आदि म्हणजे सुरुवात आणि अंतिम म्हणजे शेवट. तर असा एक संधी या श्लोकामध्ये आहे. आता आपण या श्लोकाचा अन्वय करूया. अन्वय म्हणजे काय, तर श्लोकात जे शब्द आहेत, जी पदे आहेत, त्याच पदांचा अर्थाच्या दृष्टीने योग्य क्रम लावणे म्हणजे अन्वय. हा आपला श्लोक आहे. विष्णोक्का वल्लभा देवी लोकत्रितयचारिणी वर्णवाद्यंतिमौ दत्वा का शब्दस्तुल्यवाचकः. का शब्दस्तुल्यवाचकः. आता याचा अन्वय बघा. पहिल्या ओळीचा अन्वय मी वाचतो आहे. विष्णोः वल्लभा लोकत्रितयचारिणी देवी का. आणि पुढे आहे तत्र. आता तत्र हा शब्द श्लोकामध्ये नाही आहे, परंतु अर्थाच्या दृष्टीने आपण तो घेतो आहे आणि म्हणून तो कंसात लिहिलेला आहे. तत्र आद्यंतिमौ वर्णौ दत्वा. बघा, मूळ श्लोकामध्ये वर्ण हा शब्द सुरुवातीला आहे आणि आद्यंतिमौ त्याच्या मागे आहेत, परंतु अन्वयामध्ये आपण त्यांची जागा बदललेली आहे. आद्यंतिमौ वर्णौ दत्वा कः शब्दः तुल्यवाचकः. आणि पुढे भवती. आता खरे तर भवती हा शब्द श्लोकामध्ये नाही आहे, त्यामुळे तो कंसामध्ये असायला पाहिजे होता, परंतु मी द्यायला विसरलो. असो, तर हे आपलं कोडं आहे आणि आता या कोड्याचा अर्थाचा आपण विचार करूया. बघा, पहिली ओळ आहे विष्णोः वल्लभा लोकत्रितयचारिणी देवी का. विष्णोः वल्लभा. बघा, विष्णू म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे भगवान विष्णू, आणि वल्लभा म्हणजे प्रिय, आणि विष्णोः वल्लभा म्हणजे विष्णूंची प्रिय अशी लोकत्रितयचारिणी देवी. लोक म्हणजे आपले पृथ्वीलोक, स्वर्गलोक, मर्त्यलोक, पाताळलोक असे वगैरे वगैरे त्रिलोक. आणि लोकत्रितय म्हणजे हे 3ही लोक, आणि चारिणी म्हणजे संचार करणारी. तर लोकत्रितयचारिणी म्हणजे 3ही लोकांमध्ये संचार करणारी देवी का. देवी कोण आहे, तर भगवान विष्णूंची प्रिय अशी 3ही लोकांमध्ये संचार करणारी देवी कोणती आहे. तर हा आपल्या पहिल्या ओळीचा अर्थ आहे. आता इथे आपल्या सर्वांना माहिती आहे भगवान विष्णूंची प्रिय असलेली आणि 3ही लोकांमध्ये 3ही प्रकारच्या विश्वांमध्ये संचार करणारी देवी आहे लक्ष्मी. परंतु आता इथे आपल्याला लक्ष्मीचे जे दुसरे नावं आहेत, पर्यायवाची शब्द, त्यांचा इथे विचार करायचा आहे. आणि
लक्ष्मी असा अर्थ असणारा जो शब्द आहे त्या शब्दाचं दुसरं लक्षण आपल्याला दुसऱ्या ओळीत सांगितलेलं आहे. दुसरी ओळ काय म्हणते? तत्र म्हणजे त्या लक्ष्मीच्या नावामध्ये आद्यंतिमौ वर्णौ तत्वा. आद्यंतिम म्हणजे आपण पाहिलेलं आहे आदी आणि अंतिमौ. आदी म्हणजे सुरुवात, अंतिम म्हणजे शेवट. तर सुरुवातीला आणि शेवटून असे दोन वर्ण, वर्णौ म्हणजे दोन वर्ण, असे दोन वर्ण देऊन कः शब्द हा तुल्यवाचक भवती, म्हणजे कोणता शब्द तुल्यवाचक होतो. तुल्यवाचक म्हणजे काय? तुल्य म्हणजे दोन्ही बाजूंची समानता दाखवणे. आणि आपल्याला असा शब्द पाहिजे की ज्याचा अर्थ तुल्य असा होईल, म्हणजे दोन्ही बाजूंनी समान असा अर्थ होईल. असा कोणता शब्द आहे? म्हणजे लक्ष्मी अशा अर्थाचा आपल्याला असा शब्द शोधायचा आहे की ज्याच्या सुरुवातीला आणि शेवटूला जर आपण दोन वेगवेगळे वर्ण टाकले तर त्याचा अर्थ समान होईल. समानता असा त्याचा अर्थ होईल. तुल्य या अर्थाचा तो शब्द होईल. आपण थोडा विचार करावा आणि विचार करून काय उत्तर येईल. लक्ष्मीची जी नावे आहेत त्या नावांवर विचार करा आणि कोणतं नाव इथं योग्य होईल हे आपण याचा अंदाज करा. चला आता मीच उत्तर इथे सांगून देतो आहे. उत्तर आहे समानम. समानम म्हणजे कसं? तर यामध्ये शेवटून असलेला जो म आहे त्याला सोडून द्या, कारण की तो विभक्ती प्रत्यय आहे, तो आपल्याला गणितीत धरायचा नाही. म्हणून आपल्याकडे फक्त आता मूळ शब्द उरलेला आहे समान. आता यामध्ये मध्यभागी जो मा हा शब्द आहे, मा म्हणजेच लक्ष्मीदेवी. आपण जर अमरकोशाचा अभ्यास केलेला असेल तर त्यामध्ये मा या शब्दाचा अर्थ लक्ष्मी असा दिलेला आहे. आणि याच्या सुरुवातीला आणि शेवटी एक एक आपण वर्ण दिला, एकंदरीत दोन. आदी वर्ण कोण? स, आणि शेवटून काय लावलेला आहे? न. तर समान आणि समान या शब्दाचाच अर्थ आहे तुल्य. तर अशा पद्धतीने ही प्रहेलिका आहे आणि या प्रहेलिकाचा अर्थ आपण पाहिलेला आहे. आता पुढे संग्राह्य विषयाः म्हणून एक विभाग आहे 5व्या पाठामध्ये. त्यात आपल्याला काही श्लोक मिळतात. पहिला श्लोक सरस्वती देवीवर आधारित आहे. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. आता हा श्लोक आहे आणि या श्लोकाचा अन्वय खाली दिलेला आहे. हे वरदे कामरूपिणी सरस्वती तुभ्यं नमः. बघा पहिल्या ओळीचा कसा अन्वय केलेला आहे. आता हे हा शब्द श्लोकामध्ये नाही तरी आपण इथं घेतलेला आहे, कंसात असायला हवा होता. हे वरदे, वरदे म्हणजे वरदान देणारी, कामरूपिणी कामस्वरूप असलेली सरस्वती, तुभ्यं नमः. नमस्तुभ्यं हा जो शब्द आहे तो आपण तोडून असा लिहिलेला आहे तुभ्यं नमः, म्हणजे तुला नमस्कार असो. हे वरदे, हे कामरूपिणी, हे सरस्वती, तुभ्यं नमः, तुला नमस्कार आहे असो. पुढे आहे अहम विद्यारंभं करिष्यामि. अहम शब्द श्लोकात नाही आहे, परंतु श्लोकाच्या दृष्टीने त्याचं असणं आवश्यक आहे म्हणून आपण त्याला घेतलेलं आहे. श्लोकामध्ये फक्त विद्यारंभं करिष्यामि आहे. विद्यारंभं करिष्यामि म्हणजे मी विद्येचा आरंभ करणार, विद्या शिकायला आरंभ करणार. म्हणून मे सदा सिद्धिः भवतु. श्लोकामध्ये आहे सिद्धिर्भवतु मे सदा. त्याऐवजी आपण असं वाक्य घेऊया, मे सदा सिद्धिः भवतु. माझी नेहमी सिद्धी व्हावी, म्हणजे मला नेहमी यश मिळावे. तर हे वरदान देणारी कामस्वरूपिणी म्हणजे आपल्या कामना पूर्ण करणारी सरस्वती देवी, तुभ्यं नमः, तुला नमस्कार आहे. मी आता ज्ञान शिकायला, विद्या शिकायला आरंभ करणार आहे, म्हणून मला नेहमी सिद्ध हो, मला नेहमी यश दे, अशी प्रार्थना या श्लोकातून केलेली आहे. सरस्वतीवरच आधारलेला दुसरा श्लोक पुढे आहे. नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यां बुद्धिं च देहि मे. हे जे श्लोक आहेत हे अनुष्टुप छंदातील श्लोक आहेत. यांना आपण छंदोबद्ध पद्धतीने सुद्धा गाऊ शकतो. नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यां बुद्धिं च देहि मे. तर हा श्लोक आहे आणि या श्लोकाचा आता आपण अन्वय करूया आणि अन्वयातने याचा अर्थसुद्धा येईल.
बघा पहिली जी ओळ आहे ती अशी घेतलेली आहे, काश्मीरपुर निवासिनी शारदे देवी. इथे काश्मीरपुर निवासिनी म्हणजे काश्मीरमध्ये राहणारी, निवास करणारी, शारदे आणि देवी, की काश्मीरामध्ये, काश्मीर प्रदेशामध्ये निवास करणारी शारदा देवी नमस्ते, तुला नमस्कार आहे. पुढची ओळी सांगते, विद्यां बुद्धिं च मे देही. आता इथं आपण काय केलेलं आहे, विद्यां बुद्धिं हा शब्द पुढे घेतलेला आहे. विद्यां बुद्धिं च म्हणजे विद्या आणि बुद्धी पुढे आहे मे देही. मे म्हणजे मला, देही म्हणजे दे. तर विद्यां बुद्धिं च मे देही म्हणजे विद्या आणि बुद्धी मला दे. इति अहम त्वाम नित्यं प्रार्थये. इति म्हणजे अशा पद्धतीची, अहम म्हणजे मी, त्वाम म्हणजे तुला, नित्यम म्हणजे नेहमी, प्रार्थये म्हणजे प्रार्थना करतो. एकंदरीत इति अहम त्वाम नित्यं प्रार्थये म्हणजे अशी मी तुला नेहमी प्रार्थना करतो. मी पूर्ण अर्थ एकदा पुन्हा सांगतो आहे. काश्मीरपुरवासिनी शारदे देवी नमस्ते. काश्मीर प्रदेशामध्ये राहणाऱ्या शारदे देवी तुला नमस्कार आहे. विद्यां बुद्धिं च मे देही, विद्या आणि बुद्धी मला दे. इति अहम त्वाम नित्यं प्रार्थये अशी मी तुला नेहमी प्रार्थना करतो. आता या श्लोकामध्ये, आता या 5व्या पाठामध्ये पुढे एक सुभाषितसुद्धा आहे, तेही आपण पाहूया. हा जो श्लोक इथं टाईप केलेला आहे यामध्ये थोडासा मुद्रण दोष झालेला आहे, तरी काही हरकत नाही, मी आपल्याला समजावून सांगतो. बघा, हा श्लोक असा आहे, आचार्यात पादमादत्ते. आता त जोडलेला आहे, तो तला एक हलंत चिन्ह आहे, ते फक्त तिथून वेगळं झालं. थोडा मुद्रण दोष या लिखाणामध्ये झालेला आहे, तरीही आपण जर थोडा प्रयत्न केला तर लक्षात येईल. आचार्यात पादमादत्ते, पादम शिष्यस्वमेधया, पादम सब्रह्मचारिभ्यः, पादम कालक्रमेण च. हा पण श्लोक अनुष्टुप छंदातलेच आहे, याचंसुद्धा आपल्याला सहस्वर गायन करता येतं. आचार्यात पादमादत्ते, पादम शिष्यस्वमेधया, पादम सब्रह्मचारिभ्यः, पादम कालक्रमेण च. आता कोणताही, हा श्लोक फार महत्त्वाचा श्लोक आहे. जर आपण एक विद्यार्थी असाल तर आपल्याकरता हा श्लोक फार महत्त्वाचा आहे. या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की विद्यार्थी कोणाकडून किती प्रमाणात शिकतो. याचा अन्वय बघूया आपण. शिष्यः विद्यायाः पादम आचार्यात आदत्ते, म्हणजे जो कोणी शिष्य असेल तो शिष्य विद्यायाः पादम. आता विद्या हा शब्द तिथं नाही आहे, परंतु आपण घेतलेला आहे पादम. आता पाद या शब्दाचा अर्थ होतो एक चतकर हिस्सा, म्हणजे एक चतुर्थांश हिस्सा, म्हणजे चौथाई हिस्सा. तर जेवढी काही विद्या असेल त्याचा एक चतुर्थांश हिस्सा म्हणजे पाव हिस्सा आपण म्हणतो त्याला, पाव हिस्सा. तर एक पाव जो आहे, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये विद्यार्थी जे काही शिकतो त्यातला फक्त पाव हिस्साच आचार्यांकडून म्हणजे शिक्षकांकडून मिळवतो. जो कोणी विद्यार्थी जी काही विद्या शिकत असेल त्या विद्येचा फक्त एक चतुर्थांश भागच कोणताही विद्यार्थी हा शिक्षकांकडून मिळवतो. पादम च स्वमेधया आदत्ते. पादम च म्हणजे त्याचा दुसरा पाव हिस्सा हा स्वमेधया म्हणजे स्वतःच्या बुद्धीने. जोही कोणी विद्यार्थी आहे तो आपल्या विद्येचा दुसरा पाव हिस्सा हा स्वतःच्या बुद्धीने विचार करून मिळवतो. पादम सब्रह्मचारिभ्यः आदत्ते. पादम म्हणजे पुढचा जो पाद आहे, म्हणजे पुढचा जो पाव हिस्सा आहे तो सब्रह्मचारिभ्यः. सब्रह्मचारी म्हणजे त्याचे वर्गमित्र. तो ज्या वर्गमित्रांसोबत राहतो, खेळतो, भांडतो, त्या सगळ्या क्रियाकलापांमधून त्याला ज्ञान मिळत राहतं आणि तो त्याचा बरोबर एक पाव हिस्सा असतो. आणि शेवटचा जो त्याचा पाव हिस्सा आहे तो पादमच कालक्रमेण आदत्ते, म्हणजे त्याचा उरलेला जो पाव हिस्सा आहे
तो मात्र त्याला अनुभवाने मिळत असतो. कालक्रम म्हणजे अनुभव. तर अशा प्रकारे हा श्लोक आपण शिकलेलो आहोत. आचार्यात् पादमादत्ते पादम शिष्य सुमेधया पादम स ब्रह्मचारिभ्यः पादम कालक्रमेण च. म्हणजे शिष्य आपल्या विद्येचा एक पाव हिस्सा शिक्षकांकडून शिकतो, दुसरा पाव हिस्सा स्वतःच्या बुद्धीने, तिसरा आपल्या सवंगड्यांसोबत आणि चौथा जो पाव हिस्सा आहे तो मात्र हळूहळू कालक्रमानं म्हणजे अनुभवाने शिकत असतो. तर अशा प्रकारे आपण 5व्या पाठातील सर्व श्लोक शिकलेलो आहोत. धन्यवाद.